स्वीटी पेपरमधील बातमी बघते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरून अलकनंदाला म्हणते, हे कुणी छापून आणलं? नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. शुभू आणि श्रावणी पेपर कार्यालयात जातात. गेले गेले शुभू त्याची कॉलर पकडतो, ज्याने सानिकाची बातमी पेपरमध्ये छापून आणलेली असते, आणि मोठ्याने ओरडतो, कुणी सांगितली बातमी छापायला? बोल. तो आता सांगतो, बातमी छापायचे मला पैसे मिळाले होते म्हणून मी छापली. श्रावणी म्हणते, कुणी पैसे दिले होते? तो अलकनंदा मॅडम आणि स्वीटीने स्वतः येऊन पैसे दिले होते. खरं तर मी बातमी छापायला त्यांना नाही बोललो होतो, पण अलकनंदा मॅडमने मला धमकी दिली. मी शिक्षण मंत्र्याची बहीण आहे. तू जर पेपरमध्ये बातमी छापून आणली नाही तर मी सोड, पण शिक्षण मंत्री तुझं काय करतील हे सांगता येत नाही. तुला मी उद्ध्वस्त करून टाकू. त्यामुळे मी घाबरलो आणि बातमी छापली. श्रावणी म्हणते, हे पण लक्षात ठेव, मी पण शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे. आता मी जे सांगते ना ते गप गुमान करायचं, नाहीतर मी पोलिसात जाईन आणि तुमची तक्रार करेल ना. मग तू राहशील ना तुझी पेपर मिल. तो प्लीज मॅडम असं काही करू नका. श्रावणी एक पेपर देत म्हणते, आता ही बातमी छापून आणायची. नेहमीप्रमाणे स्वीटी अलकनंदाकडेच असते आणि तिला सांगत असते, आली होती ती श्रावणी घरी. माझ्या भावाला इंद्रणीला धमकी देत होती. मग काय, मी गेलो आणि तिचा चांगलाच माज उतरवला. एवढंच काय, तिला धक्के मारून हाकलून दिली. आता तिला शुभूशी लग्न मोडल्याशिवाय काही पर्याय नाही. अलकनंदा हसत म्हणते, वा श्रावणी, खूप तोऱ्यात गेली होतीस ना. आता तुझ्या बापाच्या घरी परत आल्यानंतर तुझे कसे हाल करायचे हे मी बघते. स्वीटी बोलता बोलता न्यूजपेपर उचलते आणि बातमी बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती घाबरून म्हणते, ही बातमी कुणी छापून आणली? अलकनंदा म्हणते, बातमी? कसली बातमी? मोठी हेडलाईन असते, लग्नाचा आमिष दाखवून तरुणीची फसवणूक. कोल्हापूरमधील प्रसिद्ध उद्योजक इंद्रनील यांच्यावर एका तरुणीची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार इंद्रनीलने लग्नाचं आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला, मात्र त्यानंतर लग्नाचा नकार देत तिच्याशी सर्व संबंध तोडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संबंधित तरुणी व तिच्या कुटुंबियावर मोठा मानसिक आघात झाला असून त्यांनी न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. शहरामध्ये सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक सामाजिक संघटनांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे वाचून तर स्वीटीला घामच फुटतो. अलकनंदा म्हणते, हे कसं होऊ शकतं? हे कुणी केलं? स्वीटी म्हणते, समद काय आहे आणि कुणी केलं समद? आता इंद्रणीलच्या घरी बायकांचा मोर्चा येतो. त्याच्या घराबाहेर खूप गोंधळ सुरू होतो. आता घरामध्ये येते ते श्रावणी आणि शुभू. आता बायका येतात आणि इंद्रणीलच्या चांगल्या कानाखाली मारतात. आता तो एवढा घाबरतो, तिच्याही बाकीच्यांना सोडवत असते. एक बाई चपलाचा हार आणते आणि श्रावणीला म्हणते, हे घ्या आणि तुम्ही घाला याला चपलाचा हार. श्रावणी तर चपलाचा हार घेते आणि इंद्रणीलकडे जात असते आणि म्हणते, इंद्रणील, अजूनही वेळ गेली नाही. ह्या सगळ्यांसमोर कबूल कर की तू सानिकाशी लग्न करून तिला न्याय मिळवून देशील. आता इंद्रणील आणि स्वीटीच्या एवढी घाबरते. स्वीटी अलकनंदाला म्हणते, मला जायला पाहिजे, मला घरी जायला पाहिजे, कारण शहरभर एकच चर्चा आणि एकच खळबळ उडते. आता इकडे पेपर येतो तो शोभीच्या हातामध्ये. शोभी म्हणते, अय्यो, बघितलं का पेपरमध्ये काय आलं? आता अनुराधाचं पुन्हा काळीज उडतं. ती म्हणते, अगं, त्या इंद्रणीलची बातमी छापून आली आहे. ते आता वाचून दाखवते आणि म्हणते, आता त्या इंद्रणीलला सानिकाशी लग्न करावंच लागणार. अनुराधाला खूप आनंद होतो. ती म्हणते, खरंच? पण हे कुणी छापून आणलं? शुभूचे बाबा म्हणतात, नक्कीच श्रावणी असेल. शोभी म्हणते, वय तर, तिला कोण विचारतंय? पण कुठेतरी अनुराधालाही खात्री असते की हे सगळं श्रावणीनेच केलं असणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.